आणि 500 रुपये घेऊन जायचे. चला मॅच सुरू झाली आहे. 2 ओव्हरचा मॅच आहे आणि मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले विरुद्ध गावदेवी कोली या दोन संघादरम्यान मॅच आहे. ऑफसाईडच्या दिशेनं गॅपमध्ये चेंडू टाकलाय. क्षेत्ररक्षक धावतात चेंडूच्या मागे. चेंडू झालाय फरार आणि धावा येतात त्या 4. थँक्यू डीजे. तर आपण पाहतोय नक्कीच एक चांगला फटका. रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. सीधी उंगली से अगर ये निकलता है तो उंगली टेढ़ी करने की ज़रूरत नहीं है असंच म्हणेन. कारण आपण पाहतोय की चांगल्या सरळ बॅटने धावा येत आहेत. मात्र एक फलंदाजाची अंडरस्टँडिंग असते. मयूर वेलकम. ऑन साईडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथे मात्र फलंदाज बाद झालाय तो देवानंद. थँक्यू. विकास वल्वी यांच्यासाठी संतोष कोम यांच्या माध्यमातून पारितोषिक लगातार 3 षटकार आणि त्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल. बघा अतिशय सुंदर जल टिपला होता आदित्याने. लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे. या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य दिलं त्यांच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय आणि त्यांना आमंत्रित करतोय. आदरणीय सन्मान्य मथुरा ट्रान्सपोर्ट्स यांचे सहकारी त्यांचे प्रतिनिधी ज्या ठिकाणी आले असतील संदीपजी ठाकरे, प्रभाकरजी कांबडी आणि संजयजी ठाकरे, आपण जर असाल तर आम्ही तुम्हाला स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. त्यानंतर नक्कीच मथुरा ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे. त्यानंतर ओम आयुष ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आलेली आहे. एक पारितोषिक जे आलं आहे आता ते संतोष कोम यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार मारा आणि 500 रुपये कमवा. विकास वल्वे याच्यासाठी हवेमध्ये चेंडू खाली गेलाय प्रकाश आणि या ठिकाणी मात्र झेल टिपलाय. फलंदाज बाद विकास. विकास 0 या धावसंख्येवरती बाद होताना दिसतोय. त्यानंतर आपण जर पाहिलं तर ओम आयुष ट्रान्सपोर्ट्स यांच्या माध्यमातून सौजन्य झालं आहे. दुसऱ्या ट्रॉफीसाठी आपल्याला दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी दिलेली आहे. सौभाग्यवती मनीषा सुनील पागी, ग्रामपंचायत पुमनच्या मादी ग्रामपंचायत सदस्य. जर या ठिकाणी सुनील पागी किंवा मग सौभाग्यवती मनीषा पागी आले असतील त्यांना विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षमध्ये येऊन आसनस्थ व्हावं अशी मी त्यांना विनंती करतोय. त्यानंतर प्रथमेश किशोर ठाकरे, राज किशोर ठाकरे यांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करतोय. दरम्यान हा चेंडू आपण पाहूया. एक धाव नक्कीच पूर्ण झालेली आहे आणि एका धावेनं धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 5 या धावसंख्येवरती. तर राज किशोर ठाकरे आणि प्रथमेश किशोर ठाकरे यांच्या माध्यमातून आपल्या 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी लाभलेली आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि सन्मान्य मान्यवर जर आले असतील तर त्यांना आम्ही मान्यवर कक्षामध्ये येण्याची विनंती करतोय. हलक्या हाताने चेंडूला ऑफ साईडला खेळलाय. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? आणि या ठिकाणी आता मात्र आपण जर पाहिलं तर यस पंचांचा इशारा आलाय. फिल्डिंग साईडनं रनआउटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. चला डोंगरेपाडा संघाचा प्रतिनिधी या ठिकाणी आलेला आहे. घोडबंदर संघाचा संघनायक या ठिकाणी यायचा आहे आणि आहे चंडिका जुचंद्र
सेफ, नॉट आउट. चला दरम्यान धावसंख्या आहे ती 7. उत्तम जनाटे बॉलिंग मार्क वरती. चला कर्णधार विजयी संघ जे आहेत सुपर 4 मध्ये पोहोचले. प्रत्येक संघाचा कर्णधार किरणसाठी देविदास बीजाच्या माध्यमातून षटकारासाठी 100 रुपये आहेत. वाईट बॉल, वाईटनं धावफलक थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो म्हणजेच 8 धावा. देविदास बीज याच्या माध्यमातून तुलसीदास बीज यांच्या माध्यमातून 100 रुपये असतील एका षटकारासाठी. स्ट्राईक असलेल्या फलंदाजासाठी तो म्हणजेच किरण. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शतरक्षक त्या ठिकाणी आहे का, तर नाही, भरपूर लांबून आलाय. प्रकाश स्वतः होता. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागले जातील त्यात 10. आई चंडिका जुचंद्र संघ. चला कर्णधार आला असेल तर रिपोर्ट करायचा आहे. राईट आर्म ओर द विकेट. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक 2 आले चेंडूच्या खाली. इथे मात्र चूक झाली. धावफलक 1 न पुढे सरकला. 11 धावा. 2 चेंडू टाकून झालेत. 4 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक. धावसंख्या 11. उत्तम जनाटे. हो, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाही. सुंदर गोलंदाजी करते उत्तम. आहा, काय घडलंय तर नक्कीच आपण पाहू शकतो. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही नक्कीच वाट बघणार आहोत. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आपण पाहू शकता रिप्लेच्या माध्यमातून कसा बाद झाला फलंदाज. आपण जर पाहिलं तर किरण बाद झालेला आहे बघा. रिप्लेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर सुंदर असा प्रयत्न होता त्या फलंदाजाचा. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये आपण जर पाहिलं आणि हा जो प्लेयर आहे जो बाद झालाय, मला वाटतं खो खो प्लेयर आहे, त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर नक्कीच थोडासा जो ढासळला असला तरी सुद्धा ह्याची सवय त्याला असेल. धावसंख्या 12. दरम्यान वाईट बॉल. धावसंख्या 1 वाईट न पुढे सरकेल. 13. किती बॉल झाला? 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. 3 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा शिल्लक आहे. धावसंख्या 13. म्हणजेच आपण जर पाहिलं तर इकडनं संधी आहे. मोठा फटका खेळण्याची पाहणं गरजेचं आहे. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. थँक्यू डीजे. धावसंख्येमध्ये भर पडले. धावसंख्या झाली ते 19. धावसंख्या 19 धावा. 2 चेंडू शिल्लक अजून सुद्धा. क्या बात आहे बघा. ओव्हरपेस दिल्यावरती मोठा प्रहार केला गेला. लेंथ शॉट केली आणि त्यामुळे आपण पाहतोय की फलंदाज समोर खेळण्याच्या नादामध्ये इथे बीट होऊन बसलाय. शेवटचा चेंडू या इनिंगचा
एज लागलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रवी दादा आहेत. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव पूर्ण होते आणि एकच धाव मिळणार आहे. एका धावेला धावफलक पुढे सरकला गेला तो म्हणजे 20 या धावसंख्येवरती 21 धावांचं लक्ष. चला टॉस बॉक्स मध्ये सर्व कर्णधार जे टॉप 3 चे आहेत त्यांनी यायचं आहे. हॅलो चेक. कोणाला इथे कोणाशी खेळावं लागतंय हे पाहणं गरजेचं आहे. विजयी संघाने त्यांच्या समोर कोण असेल पाहणं गरजेचं आहे. डोंगरीपाडा विजय संघ आणि डोंगरीपाडा हा मॅच दुसऱ्या क्रमांकावरती खेळवला जाणार आहे. लक्षात घ्या. तर टॉस करूया आपण घोडबंदर आणि चंडीगड स्पोर्ट्स जुचंद्र. तर जितू माळी यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. हेड आणि टेल आहे. 3 ओव्हरचा मॅच असेल. 3 ओव्हरची सेमीफायनल दोन्ही सेमीफायनल ह्या 3 ओव्हरच्या असतील. टेल असं कौल केलाय आणि आलाय टेल. तर काय स्वीकाराल तुषार? बॅटिंग. बॅटिंग. थँक्यू. शुभेच्छा तुम्हाला. जास्त वेळ नाहीये. आपण पाहतोय पहिली सेमीफायनल जी होणार आहे ती आहे चंडीगड स्पोर्ट्स जुचंद्र आणि होळी क्रॉस घोडबंदर सागर या ठिकाणी करण्यात आला होता. थँक्यू सागर. तर त्याने निर्णय कळवलाय आणि त्यांनी घेतले बॅटिंग. टार्गेट आहे 12-21. यानंतर होणारा मॅच आई चंडीगड स्पोर्ट्स जुचंद्र विरुद्ध होळी क्रॉस घोडबंदर. होळी क्रॉस घोडबंदर संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग स्वीकारलेली आहे. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन पदाधिकारी कमिटी जर आपण पाहिली रघुनाथजी जोगारी अध्यक्ष, पिंट्यादादा परेड उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष विकासजी वायडा, प्रमुख सल्लागार बाबूदादा महाली, सल्लागार संतोष डोंगरे, सल्लागार हेमंत सुतार, सल्लागार सुनील पागी आणि सचिव अतिशय चांगलं काम करणारे अविनाशजी ठाकरे. त्यानंतर या मॅचला सुरुवात झाली. तिकडे आपण जातोय. विकास यांचा फार मोठा प्रयत्न अपुरा पडला आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडतंय. तर 2 धावा पूर्ण केल्यात आदित्य याने. आपण कमिटी जर पाहिली वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे तर खजिनदार आहेत रुपेश गोवारी, त्यानंतर सहसचिव आहेत मला वाटतं हितेश बलंगे, सल्लागार कमिटीमध्ये सदस्य दिनेश काटेला, सदस्य भावेश बाबर,
अशी कार्यकारी कमिटी आपल्याला बघायला मिळते. सदस्य आहेत जेवणजी भडांगे. यापैकी कोणी जर या ठिकाणी उपस्थित असेल तर आपल्याला स्टेजवरती आम्ही आमंत्रित करतोय. दरम्यान एक धाव पूर्ण झाली. एका धावावरती समाधान. धावफलक पुढे सरकला गेला तो म्हणजे 3 या धाव संख्येवरती. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण जर गेलो तर बघायला मिळतंय की सदस्य म्हणून अजितदादा गोवारे, तसेच अजयजी वरटा, सागर माळी, सागर सोमन, कृष्णा लोखंडे आणि आलेशजी बेंद्रे, शंभू बलंगे, प्रशांत जाधव, सतीश दळवी, संतोष कोम. क्या मात. नक्कीच गॅप मध्ये चेंडू टाकलाय. चेंडूच्या मागे शतरक्षक जातोय, मात्र शतरक्षक जिंकेल की चेंडू. तर इथे चेंडू जिंकलाय. याचा अर्थ 4 धावा या कोहली संघाला मिळतील. बघा कशा पद्धतीने धावत होता शतरक्षक चेंडूच्या मागे. धाव संख्या झाली 7. हो गॅप मध्ये चेंडू. 4 धावा मिळतील. या चौकारानिशी धाव फलक मात्र पुढे सरकत जाऊन पोहोचेल 11 या धाव संख्येवरती. विकेट किंवा मग डॉट ह्या 2 डिलिव्हरीज 2 पर्याय वापरावे लागतील मंगलमूर्ती नागले संघाला जिंकण्यासाठी. शेवटी या शेवटच्या सामन्यामध्ये पाहणं गरजेचं काय होत आहे. हो 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 अपील केली होती, मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडलंय. तर एक चांगला चेंडू हाताळलाय. डॉट डिलिव्हरी आलेली आहे. सामन्यामध्ये यावं लागेल. सामन्यामध्ये यायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झाले. विकेट किंवा डॉट हे चेंडू त्या ठिकाणी मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले संघाच्या गोलंदाजांना टाकावे लागतील. प्रकाश तुंबडा या विकेटवरती नजरा असतील मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले संघाच्या. हो हो षटक समाप्त झाला. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. आता चेंडू शिल्लक असतील ते 6 आणि धावांची गरज असेल ती म्हणजेच आधी कंपॅरिझन पाहूया. कंपॅरिझन असं होतं की नक्कीच मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले संघ प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या षटका समाप्तीनंतर 2 बाद 7 होती. इथे गावदेव स्पोर्ट्स कोहली संघ नाबाद जिंदाबाद 11 धावा त्याने बनवल्यात आणि आता 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. इथे मॅजिशियन बनावं लागेल ते म्हणजेच विकास वलवी या खेळाडूला. थोडंसं आपण पाहतोय भरपूर नावं आहेत. विकास वायडा असेल, विकास वलवी असेल, अजून एखादा विकास असेल. मी कन्फ्यूज होता ना, नक्कीच आम्ही सुद्धा होतोय आणि तुम्ही बघतायत आम्ही सुद्धा कन्फ्यूज होतात. दरम्यान विकास वलवी या गोलंदाजाला आपण जर पाहिलं त्याच्याकडे नक्कीच चांगले चेंडू आहेत. वेगवेगळ्या डिफरंट अँगलने या स्पर्धेला कव्हर केलं गेलं आहे डिबेट लाईव्हच्या माध्यमातून. विकास पहिला चेंडू. आदिनाथ या खेळाडूला गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू अवांतर टाकला. मी म्हणून खराब गोलंदाजी आहे. तुम्हाला जास्तीत जास्त चेंडू खेळवावे लागतील आणि ते सुद्धा खेळवत असताना चान्सेस निर्माण करावे लागतील, कारण की समोरचा संघ एक माताबर संघ आहे. दरम्यान हवेमध्ये चेंडू आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच एक 2 धावांसाठी हा फटका खेळला होता. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल आणि या ठिकाणी ही ओव्हर थ्रोच्या रूपाने मी म्हणेन अजून एक धाव मिळताना दिसेल. धाव फलकावरती धावा वाढल्या जातात, धावा लागल्या जातात धाव फलकावरती. त्या म्हणजेच 15. महेश पानेरा यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. षटकाराची विकेटची हॅट्रिक जर मारली तर 500 रुपये असतील महेश पानेरा डोंगरीपाडा यांच्या माध्यमातून. कुठल्याही संघाला पारितोषिक लागू होईल असं सांगितलं गेलंय. सुभाष दिवा दादांनी या ठिकाणी पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचवलं, त्याबद्दल धन्यवाद. महेश पानेरा यांच्या माध्यमातून
पारितोषिक लागलं होतं. दरम्यान या ठिकाणी आपण जर पाहिलं चौकार आला. या चौकाराशी धाव फलक थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोचतोय तो 19 या धावसंख्येवरती. गोलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं डाऊन द लेग गोलंदाजी केली. मी म्हणेन त्या लावऱ्याच्या फलंदाजाला गोलंदाजी करणं मिडल ऑन ऑफ स्टंपवरती ठेवावं लागेल. 4 चेंडू आणि 2 धाबांची गरज. 4 चेंडू आणि 2 धाबा ह्या नक्कीच हव्यात. महेश पानेरा डोंगरीपाडा यांच्या माध्यमातून विकेटच्या हॅट्रिक, षटकाराच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये या ठिकाणी आमच्याकडे जमा केले गेलेले आहेत. कुठलाही संघ असेल त्या कुठल्याही संघाच्या खेळाडूला विकेट हॅट्रिक किंवा मग षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये हे दिले जातील. 4 चेंडू 2 धाबा. विकास हलक्या हाताने चेंडूला खेळलाय, मात्र तिथे शतरक्षक नाही आहे. एकच धाव. 3 चेंडूमध्ये एका धावेची गरज. आता आहे आदिनाथ. 3 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. कुठपर्यंत हा सामना जातोय पाहणं गरजेचं आहे. आदिनाथ हा खेळाडू आपण जर पाहिला तर 3 चेंडूमध्ये एका धावेसाठी तो मैदानामध्ये आपण पाहतोय. खेळत असताना चांगल्या पद्धतीने चेंडूला टर्न केलं आणि ही एक धाव पूर्ण करण्याच्या नक्कीच मार्गावरती. मात्र चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चला, समोरच्या संघाला हात मिळवायचा, नंतरच मैदान सोडायचं आहे. तर आज सुपर 4 मध्ये पोहोचणारा आपल्याला संघ 4था संघ मिळाला आहे.